राज्यातील सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू सध्या केवळ मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाही. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. कोल्हापुरात काँग्रेसकडे 24 तर शिंदेगडाकडे 15 जागा आहेत. हे दोन्ही गट एकत्र आल्यास महापालिकेत स्पष्ट बहुमत सहज गाठता येऊ शकतं. त्यामुळे मुंबईत शिंदेना डावललं गेलं तर कोल्हापुरात काँग्रेसबरोबर जाऊन सत्ता स्थापन करण्याचा पर्याय खुला आहे, अशी राजकीय गणितं मांडली जात आहेत. यावर बोलताना पडद्यामागे काय सुरू आहे ते सध्या जाहीर करता येणार नाही त्यांच्या असं सूचक विधान सतेज पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही. बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार? आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही. बॅकडोर चर्चा फ्रंटवर कशी आणणार? अजून काय 2-3 दिवस अजून वेळ, अजून गॅझेट निघायचं आहे, महापौर पदाची तारीख निघायचं आहे, महापौरचं आरक्षण निघायचं आहे, फॉर्मेशन व्हायचंय, महापौर पदाचं आरक्षण निघलं पाहिजे. त्यात काय होतंय त्याच्यावर सगळ्या गोष्टी घडतील.